खालून तर पूर्ण वरपर्यंत आम्ही चढत जाणार आहोत. आय होप बिबट नको यायला. मोर तर ठीक आहे. मला इथे साप दिसला वाटतं. अबे पडलो होतो. शॉर्ट बेल्ट वगैरे जे काही आहे ते. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायज. आय एम सो हॅपी. आज मी ट्रेक करायला आलो आहे. सो ट्रेक करायला कुठे आलो आहे ते तुम्ही बघू शकता. मी काणिफनाथला आलो आहे. सो काणिफनाथला आता आम्ही ट्रेक करत चाललो आहे. मी आहोत आणि तुम्हाला वरून दाखवतो. आमच्या हडपसरमधला ट्रेक आहे जिथे भरपूर लोक सॅटर्डे संडे ट्रेक करायला येतात आणि हे खूप असं वरपर्यंत आहे आणि खूप सुंदर, खूप इंटरेस्टिंग असं आहे. आणि तिकडनं तसं वरती आल्यावरती इथे पार्किंग आहे. इथे पार्किंग इथे तुम्हाला सगळं असं खायला वगैरे पण मिळतं, म्हणजे भाजीपाला वगैरे. आणि इथून असं ट्रेक करत करत वरती जायचं. इट वॉज सो फन. सो मी भरपूर लोकांना म्हणजे व्लॉग सुरू व्हायच्या आधी मी सांगेल की तुम्ही माझा व्लॉग एंडपर्यंत बघा प्लीज. अजून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला बघून कळेल की कसं यायचं आहे ते आणि खूप मजा येईल. सो प्लीज माझा व्लॉग एंडपर्यंत बघा. असं आल्यावरती थोडंसं असा रस्ता आहे. देन आता इकडनं आणि इकडनं जाऊ शकतो. आणि आजूबाजूला ना पूर्ण डोंगर आहे. हा सासवडचा घाट आहे आणि पूर्ण घाटांच्या मध्ये सो वरती ॲक्च्युली टेम्पल आहे. टेम्पल खूप छान आहे. आम्ही अजून हाफमध्ये सुद्धा नाही आलो आहे पण आम्हाला थकल्यासारखं होतं आहे ना. गाडीने पण येऊ शकता. गाडीने यायचं असेल ना तर तुम्हाला आय थिंक सासवडवरनं रोड आहे. तो जो वरचा भाग दिसतो ना तिथून तिकडे येऊ शकता. पण मोस्ट ऑफ द लोक ट्रेक करतच येतात. सो आय थिंक मी सजेस्ट करेन की ट्रेकिंग इज द बेस्ट. आपण असं म्हणतो की आपण रोज जिमला जातो की आपण वर्कआउट करतो, पण इथे ॲक्च्युअल चढणं इट्स नॉट इझी. इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण की तुमची बॉडी पूर्ण पंप होऊन जाते आणि देन इट्स व्हेरी ट्रिकी. इट्स फन ऑल्सो. पण इझी नाही आहे हे. म्हणजे नॉर्मल वर्कआउट आणि हे चढणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण की याच्यामध्ये तुम्ही आता इथे बघा. सो इथे तुम्ही सरळ नाही चालत. खाली वर खाली. सो हे सगळं जे आहे ना हे इथे वरती ना अजून ओ माय गॉड मामा पण आहेत. हो वरती गेलेत, पोचलेत पण ते. म्हणजे आय थिंक आम्ही सगळे लोक एक वेळ 3 वर्षांनी आलो होतो, 3 वर्षाआधी. सो आता डायरेक्ट आम्ही 3 वर्षांनी येतो, त्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो. हे कॅक्टस. इथे कॅक्टसचे झाडं खूप मिळते. काणिफनाथची एकच ब्युटी आहे इथे ना चढणं आणि उतरणं अवघड. वरून जो व्ह्यू आहे ना बेस्ट, खूप बेस्ट आहे. बघा ते लोक हळूहळू येतात. अजूनही कोणतरी फॅमिली आहे. सो नॉट दॅट इझी.
आता काय करूया, तिथे जातो मी आणि तिथे जाऊन बसतो, म्हणजे तोपर्यंत हे लोक हळूहळू करत येतील. आधी इथे काहीच नव्हतं, पूर्ण जंगल होतं हे तुम्ही बघता, म्हणजे सगळं पहाड पहाड पहाड, माउंटेन्स, जस्ट माउंटेन्स. आता सगळं प्लॉटिंग वगैरे झाली आहे, सगळं बदललं आहे. आता बदललं म्हणजे डेव्हलपमेंट झाली आहे. बस रे आता आराध्य. पण वरून जो व्ह्यू आहे ना, तो बेस्ट व्ह्यू आहे. स्वतः आम्ही पुढे चाललो आहे. आम्ही जेव्हा कधी फॅमिलीसोबत यायचो ना, तेव्हा हा आमचा स्पॉट असायचा. इथे आम्ही येऊन आमचा रेस्ट मोमेंट असायचा आणि आम्ही इथे येऊन बसायचो आणि मग इथून नेक्स्ट स्टॉप आम्ही पुढे जायचो. सो असं असायचं. खूप स्लीप होतोय. काय झालं? साप आहे मग? खरंच क्रेझी झालाय. आम्हाला इथे साप दिसला वाटतं. असू शकतो, आय डोंट नो. आय कॅन चेक. आहे कुठे? याच्या आतमध्ये कशाला चाललाय? इकडून जाऊया. नाही होत नाही होत नाही होत. हे पकडा. रिस्क नको काय, असला साप असू शकतो. काही ना पावसाळ्याचे ते लोक बाहेर निघतात, त्यांना तहान लागते. हे इकडनं चल रे, तिकडनं नको असेल साप. सर्वात डेंजर हे वाला खूप मोठा दगड आहे. कसं आल्यावरती हे वाला हे ट्रिकी आहे. इकडनं पण जाऊ शकतो आणि इकडनं पण जाऊ शकतो. खूप इझी आहे. इकडून नाही, इकडून नाही. सो आम्ही इकडनं आलोय. कुठे मोर?
मोर पण इथे असू शकतो. आय होप बिबट्या नको यायला. मोर तर ठीक आहे, बिबट्या आला की प्रॉब्लेम होतो. आता झेंडा आला म्हणजे मी जवळ आलो. बस आता पोहोचूच. इकडून मागे सगळं जंगल आहे ॲक्च्युली. झेंड्याजवळ जाऊन बसूया आता. छोटा बेबी पण आला. हा जो वरचा जो रूट दिसतो ना, हा कंपाऊंडवाला, त्यातून तुम्ही कार घेऊन येऊ शकता. सो तिथे झेंड्याजवळ जाऊन बसता येईल आता, म्हणजे हे लोक येतील तोपर्यंत. हळूहळू कार्यक्रम वगैरे विके काय करणार का इथं राहायचा बर्गर कॉलनी. हो. हे लोक ॲक्च्युली खूप पुढे गेले. इकडं पण जाऊ शकतो, पण आम्ही इकडनं चालू आहे. सो जिकडनं पाय घसरणार नाही तिकडनं आम्ही जातोय. हे लोक अजून दिसत नाही आहेत, खूप खाली आहेत. होप आय एम गोइंग. बेलचा आवाज येतोय म्हणजे मंदिराच्या जवळ पोहोचलोय. इकडनं पण जाऊ शकतो, इकडनं पण जाऊ शकतो. पकड रे, ते बघ मामा. हे वाले आहेत मामा. आणि हा डेंजर तो पहाड. सो हा क्रॉस करून जायचं. काय करायचं आपण? इकडून जायचं का? कुठनं जायचं? जायचं चढून? हा भारी इंटरेस्टिंग वाटतोय. म्हणजे सगळ्यात जास्त अवघडवाला हा आहे. आणि इथून वरती गेलं ना की तिथे तो झेंडा मिड पॉईंट, तिथून मग आलंच मंदिर. सो यावेळेस लवकर आलो ना आपण. हो, प्लेन बघा कुठे. सो मी हा चढतोय, हा मागे आहे. सो आता थांब गो इथे देऊ का पाय? दे इथे बाय, दे ना इथे बाय. इथून नाही जात. इथे येऊन बस. आधी इकडे पाय दे ना जरा. दुसरा तिकडचा त्याच्यावर. थांब मी जातो, पकडतो. तू हा पकड. जाऊ का मी? येऊ देतो. तू जा. मी आहे ना तसंच असेल. जाईल तू. इकडून ये उलटा. गेलास? हे पकड, हे पकड. हे लोक अजून आले नाहीत रे. नाही रे,
जो मग मी तो माउंटेन दाखवला. पहिले एवढं काय वाटायचं नाही पण एवढं वेळ येऊन गेलो. आय थिंक खूप वर्षांनी आलं म्हणून असं होतं. हे लोक खूप जास्त खाली आहेत. तिथे उभा आहे आणि हे कुठून येतात काय माहिती. काका मग इकडनंच या ना. आल्या का? आय थिंक हे उतरताना थोडं इझी वाटेल. तिकडे गेला का? कमाल आहे काकूची. आणि मी काकूची वाट बघत बसलो. मी सगळ्यात फनी गोष्ट झाली आहे. मी काकूची वाट बघत इथे बसलो आणि काकू त्या साईडने निघून गेल्या. पण ते मला लॉंग कट आहे हो. काकू गेल्या तिकडून. हो पण ते लॉंग कट आहे. जायचं का मग? आता चला ना इथे इकडून जाऊ. कुठं? चला मग इकडून. काकूनी सगळ्यात शॉर्टकट घेतला. जे काकू इकडून काकू इथे. आता आम्हाला अजून इथे जायचं आहे वर. फायनली झेंडा आला. किड्यांचा आवाज वाटतो. काय करवंद काय आहे? काळी मैना. थोडीशी आंबट गोड असते. चांगली आपण. सो आम्ही काळी मैना खातोय. ती काही दिली. गोडा बघा राहू द्या पडाल. ऍक्च्युली आम्हाला काळी. कुठे मग घेऊ का? खूप छान लागतं. पण कसं वाटलं काकू? शॉर्टकट घेऊन कसं वाटलं? तुमची वाट बघा तिकडे बसलो तुम्ही आणि तुम्ही इकडं. तिकडनं जर आली असती तर होतं. हे घसरता रोड होता. मी म्हटलं वरून पडल्यापेक्षा खालूनच घसरत जाऊ मला. नाही पण याच्यापेक्षा ना हे वाला थोडं इझी आहे. काळी मैना. काळी मैना. त्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला काय काय दिसतं इथे आणि ते तुम्ही खात काय काय खात तुम्ही येऊ शकता. हे रेड कलरचे म्हणजे पिकलेले नाही आहेत का? खाऊन बघ. पकड नाही. सो आम्ही हे खातो काळी मैना. हे ॲक्च्युली टेस्टी आहे. हा ना मामाई पुढेच घ्या ना. घ्या घ्या. अरे
हे काय अरे माझी नेपकी पांढरं पांढरं झाड आहे आपण घेतली नव्हती नॅचरल भरपूर आहेत माहिती झाडाला. अष्टविनायकला गेलो होतो तेव्हा. भरपूर वर आला. हे वालं मंदिर आणि आम्ही पोहोचलो वरती. किती मस्त हवा लागतं. हा बरोबर. आमच्या घराच्या टेरेसवरून कानिफनाथचं हे टेम्पल दिसतं. कुठे इथे आहे. सो इथून आमचं घर दिसतं की नाही काय माहिती आहे. ऑब्विसली नाही. खूप भारी वाटतं. हे लोक इथे बसून आहेत. हे खूप आधी आले आणि चला मी डायरेक्ट तिथे गेल्यावरती दाखवतो. पहिले मला वाटलं नाही की तुम्ही चढाल म्हणून. काकू तुम्ही मी आलीच नसती मग. म्हणून मी म्हटलं की आता जायचं का आपण. म्हणजे आपण जाऊया. नाही म्हणून मी काय म्हटलं की आपण जाऊया परत गाडीने जाऊया वरती. काकू म्हटलं नाही नाही मी चढते. मी म्हटलं बापरे चढा. कारण की पहिले मलाही नाही वाटलं की मी पण चढू शकेल. कारण की खूप जास्त दम लागत होता. आम्ही सुद्धा जेव्हा नेहमी इथे येतो ना तेव्हा आम्ही काही ना काहीतरी घरून घेऊन येतो. मग आम्ही इथे बसून खातो. तुम्हाला पूर्ण चारी साईडनी सिटी व्ह्यू मिळेल. इकडनं बसायला वगैरे जागा आहे आणि वरती कानिफनाथचं टेम्पल आहे. सो ते पण दाखवतो वरती गेल्यावरती. खूप छान आहे. मला माहिती नाही आहे की वरती मी शूट करू शकेल किंवा नाही किंवा दाखवू शकेल की नाही. होपफुली दाखवू शकेल कारण की इथे अलाउड असतं. आय डोंट नो नॉट शुअर बट या मी दाखवायचा प्रयत्न करेन. इथली एक प्रथा अशी आहे की तुम्हाला जर आत जायचं असेल तर माणसंच जातात, बायाने जातात आणि माणसांनी कपडे काढून आत जावं लागतं. म्हणजे शर्ट बेल्ट वगैरे जे काही आहे ते. आणि हे खूप मानलेलं आणि फेमस मंदिर आहे जे की कानिफनाथांचं आहे. इथे आधी असं काही केलेलं नव्हतं पण आता खूप सुंदर वाटतं असं केलं. मंदिराच्या बॅक साईडला कालभैरवनाथाचं मंदिर आहे. हे म्हणजे कालभैरव
सो आम्ही भेळ वगैरे खाल्ली आता आणि खूप भूक लागली होती, तर आम्ही खाली चाललो आहे उतरत परत. सो जसं की मगाशी मी म्हटलं की आता आम्ही उतरतो आहे आणि मी येताना पण म्हटलं होतं की थोडं येताना उतरताना थोडंसं ट्रिकी आहे कारण की घसरघुसर होतं. सो थोडंसं बघून हळू यावं लागतं कारण की मी आत्ता पडता वाचलो. इकडे जाणार होतो मी डायरेक्ट. बेस्ट शॉर्टकट. शॉर्टकट आता खाली. आपण इकडून जाऊया. कुठून गेले तू? पण ही कुठून चालले तुम्ही? वर चालले परत? हे बेरीचं झाड आहे ना, हेच काय इथूनच आलो होतो आपण. सो आता आम्ही सगळे चाललो आहे घरी. सो तुम्ही येणार असाल काणिफनाथला, सो या माझा व्लॉग बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इथली ब्युटी बघा. बाय बोल.